कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा दुसरा धक्का. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील यांच्यानंतर आता जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश करणार. कोल्हापुरात रस्ते गुलाबीमय. राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणीसाठी तब्बल 25 गुलाबी रंगांच्या गाड्या रस्त्यावर. नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी कुंदलवालवर अवैध सावकारीसह जीवे ठार मारण्याचा आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे उकळण्याचा कुंदलवाल बाप लेकाचा सुरू होता उद्योग. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरता इच्छुक महिला उमेदवाराकडून 1.5 लाख रुपये घेतले. मात्र तिकीट मिळालं नाही आणि पैसेही परत न दिल्यामुळे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉक्टर माधवी कोंडेंकडे. डॉक्टर बोकार यांचे अजून 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला. त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित. ईव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचं कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाचा इशारा. करारानुसार बस पुरवठा होत नसल्यामुळे कंत्राट रद्द करण्याचा दिला इशारा. पिंपरी चिंचवडकरांना सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर. नागरिकांना कर भरण्याचे टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन. अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे निर्णय. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानक बनणार. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जाणार. पुणे कोल्हापूरवरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला जेजुरी रेल्वे स्थानकामध्ये थांबा. जेजुरी स्थानकावर सर्व गाड्या थांबत नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती. त्या पार्श्वभूमीवर निर्णय. राज्यातल्या दूध उत्पादकांना दिलासा. थकीत अनुदान 17 तारखेपासून दूध उत्पादकांच्या खात्यामध्ये जमा होणार. सप्टेंबरपर्यंतच 153 कोटींचं थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध उद्यापासून 56 वरून 58 रुपये लिटर होणार, तर म्हशीचं दूध 72 वरून 74 रुपये लिटर होणार. मुंबई महापालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर राबवणार विशेष स्वच्छता मोहीम. 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान होणार स्वच्छता. महामार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदभत स्वच्छतेवरील देखील देणार भर. भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची सत्यजित तांबेंकडून प्रशंसा. लोकार्पणाआधीच सत्यजित तांबेंनी दिली मंदिराला भेट. पालघरच्या वाढवणमध्ये समुद्रात सुरू असलेलं सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलं. वाढवण बंदर संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती. सर्वेक्षण करताना कंपनीनं परवानगी न घेतल्यामुळे स्थानिक मच्छीमार आक्रमक. ठाण्यात मराठी कलाकारांनी एकत्र येत साजरी केली धुळवड. अभिनेते अरुण कदम, स्वप्नील जोशी, दिग्दर्शक मंगेश देसाईंनी साजरी केली धुळवड. अंधेरीत मराठी कलाकारांनी साजरी केली धुळवड. स्वप्नील बांदोडकर, अवधूत वाडकर, अजित परब, पुष्कर जोग यांच्याकडून रंगांची उधळण. ठाण्यातील पारसिक नगरमध्ये धुळवडीचा जल्लोष. रेन डान्स आणि डीजेच्या ताल्यावर तरुणाई थिरकली. पुण्यातही तरुणांमध्ये धुळवडीचा उत्साह. तरुणांनी एकत्र येत केली रंगांची उधळण. दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये सकाळपासूनच तरुणाईकडून रंगांची उधळण. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रंगले रंगात. मुंबईतील जुहूमध्ये धुळवडीची धूम. एकमेकांवर रंगांची उधळण करत नागरिकांनी साजरी केली धुळवड. नागपूरमध्ये सर्वत्र रंगांची उधळण. तरुणाई सकाळपासूनच गुलालाची उधळण करत रस्त्यावर. धुलीवंदनानिमित्त अमरावती शहरामध्ये फाग महोत्सवाचं आयोजन. पारंपरिक नृत्य, रंगांची उधळण करत अमरावतीकर फाग महोत्सवामध्ये सहभागी. डोंबिवलीत होळी खेळताना रंगाचा फुगा लागल्याच्या वादातून 17 वर्षीय तरुणावर हल्ला. सागावातील यशवंत कॉम्प्लेक्स परिसरातली घटना. हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये ताजिबावीर मिरवणूक. डोक्यावर बाशिंग बांधून निघते वाजत गाजत मिरवणूक. लहान मुलांनाही मिरवणुकीमध्ये नाचवलं जातं. 300 वर्षांची परंपरा. भाजप आमदार देवयानी फरांदे मिरवणुकीत सहभागी. धुळवडच्या निमित्तानं जालन्यामध्ये 136 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला मिरवणुकीचा उत्साह. नागरिक मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी.
पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये द्राक्ष महोत्सव. नाशिकमधील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या 2000 किलो द्राक्षांची आरास. ठाण्यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेल सांडल्यामुळे अनेक अपघात. मध्यरात्रीपासून विविध अपघातांमुळे पोलिसांची धावपळ. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकून एकाच लेनवरून वाहतूक. नागपुरातील राम भंडार हॉटेलमध्ये आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. नाशिकच्या मनमाडमध्ये कांद्याच्या गोडाऊनला आग. आगीमध्ये लाखोंचा कांदा जळून खाक. अज्ञातानं गोडाऊनला आग लावल्याचा व्यापाऱ्याचा आरोप. कोल्हापूरच्या अकबल मोहल्ल्यामध्ये फटाक्याच्या गोडाऊनला आग. फटाक्यानं गोडाऊन असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास अग्निशमन दलाला लागले 3 तास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.